लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुले जिल्हा कारागृह येथे लोकनेते खासदार संदीपान भुमरे यांची भेट. बंदिवानांच्या कलाकुशलीचे आणि व्यावसायिक कौशल्याचे विशेष कौतुक. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की दिनांक 14 जून रोजी छत्रपती संभाजीनगरचे खासदार लोकनेते संदीपानजी भुमरे यांनी खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 येथील आणि त्याच परिसरातील कारागृह उद्योग नगरीमध्ये पाहणी करत शिक्षा भोगत असणाऱ्या बंदी बांधवांशी चर्चा केली. कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थापित केलेली विशिष्ट कारागृह उद्योग नगरीत बंद्यांना सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. लोकनेते खासदार संदीपानजी भुमरे यांनी नुकतीच कारागृह उद्योग नगरीला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कारागृहातील विविध उत्पादन विभागांना भेटी देऊन बंदिवानांनी तयार केलेल्या वस्तू आणि त्यांच्या कलाकुशल कामाची प्रत्यक्ष पाहणी केली व त्यांचे तोंड भरून कौतुक केले. बंदिवानांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवणाऱ्या मोटर मेकॅनिक आणि फॅब्रिकेशन वर्कशॉपची त्यांनी पाहणी केली. येथे चालणाऱ्या तांत्रिक कामाचा दर्जा पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. स्केच मेकर आणि कलाकुशल कामे. काही बंदिवानांनी रेखाटलेली हुबेहूब स्केचेस आणि हस्तकलेचे उत्कृष्ट नमुने व शालेय विद्यार्थ्यांना स्केच मेकर प्रशिक्षण पाहून खासदारांनी त्यांच्यातील सुप्त कलागुणांची प्रशंसा केली. कारागृहातील टेलरिंग काम आणि आधुनिक पद्धतीने चालणारे सलून व इस्त्री लॉन्ड्री पाहून बंदिवानांच्या शिस्तीचे आणि कौशल्याचे कौतुक करण्यात आले. कॅन्टीनला भेट देऊन तेथील स्वच्छता, अन्नाचा दर्जा आणि उत्तम व्यवस्थापनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंदिवानांना व अधिकारी वर्ग, प्रतिष्ठित नागरिकांना बोलताना खासदार संदीपानजी भुमरे म्हणाले की कारागृह ही आता केवळ शिक्षेची जागा राहिलेली नसून ती खऱ्या अर्थाने एक सुधारगृह आणि उद्योग नगरी बनली आहे. येथील बंदिवान मोटार मेकॅनिक, फॅब्रिकेशन, टेलरिंग आणि स्केचिंग सारख्या क्षेत्रात जे उत्तम काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. या व्यावसायिक प्रशिक्षणामुळे शिक्षेचा काळ संपल्यानंतर त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची आणि रोजगाराची नवी संधी मिळेल. खुले कारागृहातील बंदिवानांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या आणीबाणीच्या वेळी तात्काळ वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी खासदार निधीतून एक छोटे अँब्युलन्स आणि पिण्याच्या पाण्याची अखंडित व स्वतंत्र सोय उपलब्ध व्हावी यासाठी जायकवाडी धरणावरून थेट स्वतंत्र पाईपलाईन देण्यात येईल. त्यासाठी कारागृह अधीक्षकांना तात्काळ प्रस्ताव देण्याचे सांगितले. या प्रसंगी कारागृह अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी बालाजी शिंगाडे, जनरल सुभेदार सुभाष खांडरे, जेल पोलीस सोमनाथ निवारे, संजय मोरे, कारागृह पोलीस अंमलदार सुभाष राबडे, ज्ञानेश्वर लिंबोरे, योगेश नरोडे, प्रशांत घुले, सोपान होळंबे, दिलीप गटकळ तसेच सुरेश बलदवा, नंदू काळे, निवृत्ती मापारी, राजू मापारी आणि संबंधित विभागांचे कर्मचारी आणि बंदी बांधव उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.